रेल्वेच्या डहाणूपर्यंत धावणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेचा आजही खोळंबा झालाय। पालघर रेल्वे स्थानकाजवळ काल मालगाडीचा अपघात झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। रेल्वे रुळ दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलंय। अप आणि डाऊन मार्गावरील डहाणूपर्यंतची उपनगरीय लोकल सेवा ठप्प आहे। कल टोटल 6 वैगन और एक ब्रेक वैन जो लास्ट में होता है गार्ड साहब का, वो गिरे थे। उसमें से 2 और वैगन जो हैं वो बचे हुए हैं फटने के लिए। आप देख रहे होंगे कि सामने जो ट्रैक भी है लगभग काफ़ी हद तक उसमें जो रिपेयर का काम था वो पूरा हो चुका है। 2 वैगन बचे हुए हैं। ये जो पीछे में हमने 300 टन की क्रेन मंगवाई है और ये अगली बार भी रिपोजिशन कर रहे हैं। एक बार ये रिपोजिशन कर देंगे तो उसके बाद 3-4 घंटे में ये ठीक हो जाने की आशा है। साथ में जो ट्रैक का और बिजली का कार्य है वो हम लोग पूरी तेज़ी गति से चल करा रहे हैं, तो इसीलिए वो सारी चीज़ें साथ साथ हो जाएंगी। दरम्यान या सगळ्या परिस्थितीनंतर मात्र महिला वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। लोकल ट्रेनमधून या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। पालघर रेल्वे स्थानकामध्ये मालगाडीचे डबे जे आहेत ते घसरले असल्यामुळे रेल्वे सेवा पूर्णतः विस्कळीत झालेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता विरार या प्लॅटफॉर्म क्रमांकावरती उभा आहोत। या ठिकाणी जे आहेत हे प्रवासी जे आहेत हे रात्रपासून या ठिकाणी बसलेले आहेत। एकंदरीतच पाहता चर्चगेट ते डहाणूला जाणाऱ्या ज्या लोकल सेवा आहेत त्या पूर्णतः बंद ठेवण्याचे अनाउन्सिंग करण्यात येत आहे। त्यामुळे जे आहे त्या सर्व प्रवाशांचे हाल उठत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा कहाँ जा रहे हो आप, कब से रुके हो? अभी नहीं 1.5 घंटा हो गया सर। मेरे को बोईसर जाना। ओला बुक किया तो 1800 बता रहा हूँ। 1800 मेरे पास कहाँ से? जाने के लिए कोई सुविधा नहीं है। ऐसे कितना देर खड़े रहेंगे उसका कोई नहीं है, कोई साधन नहीं है। लोग इधर बहुत देर से खड़े हैं। 6 वाजता आलो, 6:15चे लोकल पकडायला, परंतु ते आम्ही न्यूजमध्ये पण बघितलं, परंतु तेवढं काय समजलं नाही। पण इथे स्टेशनला आल्यावर आम्हाला असं समजलं अनाउन्समध्ये की पालघरला मालगाड्याचे डबे घसरले आहेत आणि त्यामुळे गाड्या रद्द केल्या आहेत। एकंदरीत आता ही रेल्वे सेवा कधीपर्यंत सुरळीत होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आता रेल्वे प्रशासनाकडून ही मालगाडीचे जे रुळावून घसरलेले डबे जे आहेत ते काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यवनसह संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, विरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।